नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत हीच स्वामींचरणी प्रार्थना. तर आज परत एकदा नवीन आपल्या दुकानचा व्हिडिओ घेऊन आली आहे. तर बरेच ताईंच्या कमेंट होत्या की ताई मला तुमच्याशी बोलायचं आहे, तुम्हाला भेटायचं आहे. तर दुकान वडाळी भोईतच आहे आणि जे कोणी आजूबाजूचे खेड्यापाड्यातून आपल्या बाजारात येतात त्यांनी नक्की आपल्या दुकानाला भेट द्या. आणि केद्राई रोडवरच आपलं दुकान आहे. जे कोणी केद्राईला जात असतील त्या रोडवरच आपले दुकान आहे. तर हे बघा, हे सर्व आहे ना, हे जे तागे दिसत आहे ना, तर हे सर्व डॉलरचे अस्तर आहे. तर मी आत्ता आहे ना जास्त करून 3-4 ब्लाऊज चालू आहे. तर मी 3-4 ब्लाऊजसाठी ना जास्त तागेच घेते, कारण कटिंगला प्रॉब्लेम येत नाही आणि व्यवस्थित शिवता पण येतं. आणि मी दुकानामध्ये आहे ना ही पॅड, जे लेडीजचं सर्व जे सामान आहे ना ते सर्व ठेवलं आहे. कारण बरेचसे लेडीज येतात की बरेचसे ताई विचारतात, ताई तुम्ही लेडीजचं सर्व सामान ठेवा, आपल्याला लेडीजला प्रत्येकाला लागतं. तर मी हे पॅड वगैरे, इनर, ब्रा सर्व बारीक बारीक ठेवलेले आहे आणि खूप छान आहे. आणि हे बघा इथं आहे ना, आता हे जे सर्व ब्लाऊज दिसत आहे ना, हे थोडेफार स्टॉक आहे ना आता नवीनचा. आणि जे काही भरपूर आधीचे ब्लाऊज शिवले होते ना ते सर्व संपले येते ब्लाऊज. आणि आता परत नवीन ब्लाऊजला सुरुवात करायची शिवायला. खूप गर्दी आहे दुकानामध्ये. आणि हे बघा, एवढी गर्दी बघून आहे ना आधीच डोकं असं चालतच नाही, खूपच गर्दी आहे. आणि हे अस्तर जे आहे ना, मी आज भरपूर दिवसापासून आहे ना अस्तर मी नाशिकहून घेते. तर काही ताई विचारत होत्या की तुम्ही अस्तर कुठून घेता. तर आज अस्तर घेऊन आले होते, पण पावसामुळे ना आज व्हिडिओला काढायचा होता पण मोबाईलला नेटवर्क नव्हतं, त्यामुळे मी आज काही व्हिडिओ काढला नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की त्यांना तुम्ही कोणाकडून अस्तर घेते, कोणत्या क्वालिटीचं घेते आणि काय रेटने घेते हे तुम्हाला नक्की दाखवेल. ते बोलले की ताई पुढच्या सोमवारी आम्ही नक्की येऊ आणि त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवू. खूप पाऊस चालू होता आणि पावसामुळे ना खूप प्रॉब्लेम आला, मग मी काही व्हिडिओ जास्त काढला नाही. मी फक्त मटेरियल घेतलं आणि ते लवकर त्यांना पण जायचं होतं, मग ते निघून गेले. मग पुढच्या सोमवारी ना मी त्यांचा व्हिडिओ घेईल. आणि ज्यांना कोणाला अस्तर, डॉलरचं किंवा फॉल, लेस सर्व त्यांच्याकडे मटेरियल भरपूर असतं, त्यांच्याकडनं नक्की घ्या आणि त्यांच्याशी तुम्ही पण बोलून घ्या. तर हे बघा, हे सर्व जे ब्लाऊज आहे ना हे मी सर्व कटिंग करून ठेवले. हे जवळजवळ 7 का 8 ब्लाऊज आहे कटिंग झालेले. तर हे एवढे मला संध्याकाळपर्यंत शिवायचे. आता वाजले आहे दुपारचे 1:20 झाले आहे आणि संध्याकाळपर्यंत तेवढे ब्लाऊज मला क्लिअर करायचे, कारण की उद्या सकाळीच परत 20 तारखेच्या नवरीच्या ब्लाऊजला सुरुवात करायची मला. 20 तारखेच्या नवरीचे ब्लाऊज 13 ब्लाऊज आहे आईचे, म्हणजे तिच्या नवरीच्या आईचे, आणि नवरीचे 10 ब्लाऊज आहे आणि नवरीच्या आईचे 3 ब्लाऊज आहे. असे सर्व मला 13 ब्लाऊज शिवायचे 20 तारखेपर्यंत. आणि नवरीचं कसं असतं 2-3 दिवस तरी आधी ब्लाऊज द्यायला लागतात, त्यामुळे मग बाकी कस्टमरचं कसं टायमिंग दिलं तरी चालतं. हे बघा, ही थप्पी जी आहे ना ब्लाऊजांची ती तर काही कमी होतच नाही आहे. आणि इथं जेवढे ब्लाऊज आहे ना, जे नवीन कस्टमर येत आहे, अर्जंट येत आहे, लग्नाचे ब्लाऊज, हे सर्व हे बघा इथं साईडला काढून ठेवले. हे सर्व पिशव्यांवर आहे ना प्रत्येक कस्टमरचं नाव टाकलेलं आहे, प्रत्येक कस्टमरला चिठ्ठी लावून ठेवलेली ब्लाऊज पीसला, त्यामुळे पटकन ब्लाऊज सापडतं. आणि हा दुकानाच्या बाहेर आहे ना हा जो रोड दिसतोय ना, हा तुम्ही केद्राईला जातो हा रोड. तर कोणालाही यायचं असलं तर एकदम सोपं आहे हे वडाळीला यायला. आणि वडाळी भोईचा बाजार आहे ना गुरुवारी भरतो. तर आजूबाजूला जे खेड्यापाड्यातून येत असतील ना, त्यांना जर आपल्या दुकानमध्ये यायचं असेल, भेटायचं असेल, तर तुम्ही नक्की या. एकदम जवळ आणि समोरच फर्स्टचं दुकान आपलंच आहे. तर नक्की भेट द्या आपल्या दुकानाला. दुकानाचं नाव आहे योगेश्वरी लेडीज टेलर्स. तर बरेच ताई म्हणतात की ताई 36 साईजचं प्रिन्स कटचं पॅटर्न टाका. तर प्रिन्स कटचं पॅटर्न पण टाकणार आहे मी. हे बघा, मी आता ब्लाऊज कसे शिवले ते दाखवते. ब्लाऊज आहे हे 42 छातीचं ब्लाऊज आहे. इतकं छान आणि मस्त परफेक्ट शिवलं आहे. हे बघा, हे छान आहे. स्लीव्ज पण अशी 3-4 घेतली आहे आणि प्रिन्स कट ब्लाऊज आहे. खूप मोठं माप आहे. 42 छातीचं आहे. दिसतंय का तुम्हाला? हे बघा, खूप मस्त आणि परफेक्ट आलं आहे. आणि बॅकला त्याला अशी लेस टाकली मी, फक्त अशी लेस टाकली बॅकला. आणि हे पण तेच आहे, त्याच मापाचं ब्लाऊज आहे. 40चे आहे.
भरपूर मोठं ब्लाऊज आहे आणि हे पण असं 3/4च बाही टाकली आहे. अजून मला बटन टाकायचं आहे इथं आणि हे पण भरपूर मोठं आहे आणि याला पाईप लेस टाकली आहे. हा मग कूलरचा आवाज बंद करते, कूलर आवाज येत नसेल माझा. ही पण एक शिवला आहे आणि त्यांचं हुका लावून झालंय. त्या बोलताय की माझं पण हे बघा मी कशा हुका लावले ते दाखवा. हे पण एकदम साधं सिंपल कटोरी ब्लाऊज आहे. लेस पण बघा खूप छान आहे आणि मस्त मॅचिंग लेस राहिली का खूप छान दिसतं ब्लाऊज. ब्लाऊजची फिनिशिंग बघा खूप सुंदर आहे. आणि हे एक पण आहे. हा 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 हे पण एक कटोरी ब्लाऊज आहे. हे बघा कटोरीचं ब्लाऊज खूप सुंदर आलंय, मस्त खूपच छान आहे. कटोरीचा हा आकार बघा खूप सुंदर आलाय. आणि ही पट्टी जी आहे ना मी अस्तरचीच लावते, कारण की अस्तरची कॉटनची पट्टी राहते ना मग ती लवकर फाटत नाही आणि खूप मस्त ब्लाऊज जास्त दिवस टिकतं. कारण हा जो कपडा आहे ना हा व्यवस्थित नसतो, मग त्याच्यात हुक जर अडकलं ना तर पटकन फाटायला सुरुवात होती. म्हणून मग अस्तरचीच पट्टी लावायची, छान असते अस्तरची पट्टी आणि टिकते पण छान. हे पण एक आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज शिवले मी. हे बघा याला पण असं बॅकला पाठीमागून ही लेस टाकली मी. त्याला सिंपलच ब्लाऊज छान वाटतं डिझाईनपेक्षा आणि डिझाईनमध्ये खूप वेळ जातो. हे बघा खूप छान आहे मस्त. आणि हे ब्लाऊजचं हे बघा फिनिशिंग बघा खूप सुंदर आली फिनिशिंग. ब्लाऊजचं कसं असतं इथे धागे दोरे अजिबात दिसले नाही पाहिजे. हे बघा याची पण कटोरीचा हे बघा किती सुंदर आकार आला याचा. ब्लाऊज ज्यावेळेस आपण घालतो ना त्यावेळेस मस्त छान वाटलं पाहिजे ब्लाऊज. आणि असं इथं जे आहे ना बऱ्याच ताईंच्या इथं अशा गुढ्या पडतात तर इथं फिटिंगच्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो. बघा हे फिटिंग करताना आहे ना इथं हा भाग जो आहे ना हा व्यवस्थित चेक करायचा आणि त्यानंतर हा बॅकचा आणि हा फ्रंटचा दोन्ही पण पार्ट सोबत एक कट करून घ्यायचे आणि त्यानंतर आपली बाही जॉईन करायची आणि तिथं आहे ना खूप छान आणि परफेक्ट बसतं ब्लाऊज. तुम्ही अशा पद्धतीने जर ब्लाऊज जर कटिंग करून जर घातलं तर खूप छान बसतं. आणि हे बघा आपल्या सगळ्यांचा आवडीचा हा कलर. याची स्लीव्ज बघा खूप छान आहे, इतकी सुंदर आली नाही याची स्लीव्ज. हे बघा खूप सुंदर आली आहे. आणि मी याला पाईप लेस नाही टाकली आहे, फक्त अशी बारीक लेस टाकली आहे त्याला. ही बघा ही बारीक लेस टाकली आहे, तुम्हाला दिसत असेल खूप सुंदर दिसते ही बारीक लेस आणि खूप छान वाटतंय. प्रिन्स कटचं ब्लाऊज आहे हे बघा. हे पण प्रिन्स कटच शिवलंय, छान वाटतंय. आणि आतमधून त्याला स्लीव्ज पण टाकली आहे बघा इथं, छान आलंय मस्त. छोटी स्लीव्ज टाकली त्याला आणि इथे ही असं कपडा असला ना छान तर कपड्यामुळे ना अशी ती बाही आहे ना अशी वरती राहते, खूप छान येते इथे. आणि बॅकला पण असं आहे. त्यानंतर हे आपलं साधं ब्लाऊज आहे, प्रिन्स कट ब्लाऊज आहे हे पण. हे बघा हे पण खूप सुंदर आलंय. आता जे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं ना ते सर्व ब्लाऊज संपले. आता परत मी एक 20 तारखेचे आणि 20 तारखेच्या नवरीचे ब्लाऊज तयार करायचे, ते शिवले का मी तुम्हाला सर्व ब्लाऊज दाखवत. ते पण घागऱ्यावरचं ब्लाऊज कसं स्टिचिंग करायचं ते पण दाखवते. त्या दिवशी व्हिडिओ काढला होते का घागऱ्यावरच्या ब्लाऊजचा, पण तो पोस्ट करता नाही आला मला.
मी आता दुसऱ्या नवरीचं ब्लाऊज शिवायला घेतलं की त्याच्या गळ्याची फिनिशिंग, कसा आकार घ्यायचा, त्यानुसार कसं ब्लाऊज शिवायचं ते तुम्हाला नक्की सांगेल मी. तर हे बघा, हे पण सिंपल आणि साधं ब्लाऊज आहे. ब्लाऊज कसंही असलं, फिनिशिंग जर छान आली ना ब्लाऊजची, खूप छान वाटतं हे. तर हे बघा, मी आज आहे ना सर्व प्रकारचे ब्लाऊज साठी ना अस्तर, फॉल सर्व प्रकारचे घेतले आहे. आणि हे बघा, कलरमध्ये खूप सुंदर दिसत आहे. आणि हे सर्व जे फॉल दिसत आहे ना ते सर्व धनाश्री राजश्रीचे आहे. यावेळेस सर्व कलर भेटले मला राजश्रीमध्ये. आणि फॉल पण खूप छान क्वालिटीचा आहे आणि खूप छान देतात ते फॉल. आणि हे बघा, इथं पण आहे ना. आणि हे सर्व जे अस्तर दिसत आहे ना ताग्यातले, आता सगळ्यात जास्त आहे ना स्लीव्ज आहे ना 3/4 चालू आहे. त्यामुळे मी आहे ना जास्त करून तागेच आणले. कारण की ताग्यामध्ये ना परवडतं. लहान छोटं मोठं कुठलंही माप असलं ना तर 3/4 ब्लाऊज आहे ना एकदम मोकळं बसतं. आणि बघा, काही कट पीस पण घेतले मी. तर कट पीसमध्ये आहे ना छोट्या मापाचे, छोटी बाही हे ब्लाऊज बसतात त्यामध्ये. तर मी बरेचसे असे कट पीस पण घेतले. आणि जास्त आहे ना कलर डार्क असतात त्या ब्लाऊज पीसचे ना, त्यामुळे सर्व डार्कच कलर लागतात. आणि हे जे सर्व आहे ना इकडच्या बाजूला, हे सर्व अजून मला आहे ना हे जे तयार करायचे. आणि हे ब्लाऊज तर असं आलंय आज एका कस्टमरचं, तर काय सांगू. ते कस्टमरचं चेस्ट आहे 40 आणि हाईट आहे 16. तर त्या बोलले की हे ब्लाऊज बघा असं पूर्ण वर्कमध्ये आलेलं आहे. आणि ते या ब्लाऊजची ना उंची जे मध्ये तुकडा होता, टीप होती ह्या ब्लाऊज पीसला, तर ती ही जी उंची दिसते ना ती ही फक्त 12.5 भरते. आणि त्यांनी सांगितलं की मला ही गळ्याला पण डिझाईन पाहिजे. आणि ही जी खाली दिसते ही स्लीव्जला पाहिजे. तर स्लीव्ज पण त्यांची 3/4 पाहिजे त्यांना. तर कसं बसवायचं हे ब्लाऊज, मला तर खूप टेन्शन आलं आहे. आणि एवढे कमी हाईटमध्ये खाली जॉईंट देऊ का कसं करू, काय करू, काहीच कळत नाही आहे. तुमच्याजवळ जर कोणाजवळ काही आयडिया असेल तर मला नक्की सांगा. मला हे ब्लाऊज 20 तारखेच्या नवरीच्या आईचं ब्लाऊज आहे ते शिवायचं आहे. तर त्याची हाईट आहे ना खूप कमी आहे. आणि त्या जे कस्टमर आहे ना त्यांची हाईट 16 हाईट आहे. त्यामुळे ते कसं बसवायचं काही डोकं चालत नाही आहे. तर हे बघा, आता हे बाकीचे जेवढे ब्लाऊज आहे ना ते आता रेडी करायचं. जवळजवळ ब्लाऊज थोडेसे आले व्यवस्थित. कारण की बरेच खूप दिवसापासून इतकी गर्दी आणि इतकी धावपळ होती ना, तर ब्लाऊजच ॲडजस्ट होत नव्हते. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे ना आपल्याला कटोरी ब्लाऊजपेक्षा आहे ना प्रिन्स कटचं ब्लाऊज आहे ना शिवायला खूप सोपं असतं. तुम्ही प्रिन्स कटचं ब्लाऊज एकदा शिवून बघा. आणि खूप कमी वेळात, मी तर म्हणते माझं ब्लाऊज आहे ना कटोरी ब्लाऊज 30 मिनिटात होतं. तर तुम्हाला प्रिन्स कटचं ब्लाऊज शिवताना ना माझं तर 5 मिनिटात आधीच म्हणजे 20-25 मिनिटात माझं ब्लाऊज तयार होतं. इतकं छान आणि सोपं असतं शिवायला. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. ज्यांना कोणाला कटोरी ब्लाऊज आवडत नसेल, प्रिन्स कट घालावं वाटत असेल, तर आपण प्रिन्स कटचं पण पॅटर्न काढून ब्लाऊज कटिंग करून बघा. खूप छान आणि मस्त व्यवस्थित येतं ब्लाऊज. आणि शिवायला पण एकदम सोपं असतं. तर हे बघा, आता रात्रीचा टाईम झाला आहे, घड्याळात वाजले आहे 9:30. तर मी आत्ता दुकानात आली परत. आणि दुकानातला हा पसारा आत्ता आवरून घेतला की सकाळीच आलं की थोडंसं जरा दुकानात पसारा कमी वाटला की थोडं दडपण कमी होतं. पण तसं काही नसतं असं वाटतं. पण एक मनाला आपले एक समजूत घालायची की थोडं आहे बा कमी झाले ब्लाऊज. आणि 20 ते 22 तारखेपर्यंत इतकी खूप गर्दी आहे, खूपच गर्दी आहे. आणि ह्या वर्षी जरा लग्न पण जास्त आहे. आणि क्लासच्या मुलींना पण ह्या वर्षी थोड्या कमीच केल्या आहे, कारण की क्लासच्या मुलींकडे पण खूप लक्ष द्यायला लागतं. हे बघा, आता हे एक ब्लाऊज शिवलं आहे मी. तर हे कलर खूप छान आणि फ्रेश दिसतोय. वरती असा फुगा घेतला आहे आणि खाली अशी पट्टी टाकली आहे. सिंपल आणि साधं एकदम छान वाटतंय. त्याला लेस पण अशी त्याच कलरमध्ये टाकली आहे, नॉड टाकले. आणि हे पण ब्लाऊज आहे ना प्रिन्स कटचंच ब्लाऊज आहे. हे बघा, प्रिन्स कटचं ब्लाऊज आहे ना शिवायला मला तर खूप आवडतं. मी बरेच कस्टमरला असं सांगते की प्रिन्स कटचं ब्लाऊज शिवा. आणि ते दिसायला पण असं छान वाटतं आणि शिवायला पण सोपं जातं. हे बघा, आणि आतापर्यंत जेवढे ब्लाऊज मी अजूनपर्यंत शिवले ना, मला ब्लाऊजची टीप सुद्धा इकडे तिकडे चालत नाही. आणि कोणत्याच कस्टमरचं असं नाही की असं ब्लाऊज चुकलं आणि कोणाची तक्रार आली आहे असं नाहीच. एखादा पार्ट जरी इकडे तिकडे झाला तर तो पूर्ण उसवते मी आणि पूर्ण परफेक्ट जसा पाहिजे तसा बनवते. पण असं नाही की असं चालढकल केल्यासारखं कामच नाही करत. कारण ती काय होतं, आपण म्हणजे कोणी पण ब्लाऊज शिवताना ना पहिल्यापासून ही जर सवय जर ठेवली ना तर आपल्याला या कामाची, चांगल्या कामाची सवय लागते. आणि आपल्यालाच आवडत नाही असं इकडे तिकडे टीप गेलेली. परफेक्ट ब्लाऊज बसलं की खूप छान वाटतं. आणि बरेचसे कस्टमर काय करतं, मग मी आहे ना असे बरेचसे कस्टमरला आहे ना इथंच आपल्या समोरच ब्लाऊज घालून दाखवायला लावायचं.
ब्लाऊज घातलं की आपल्याला पण कळतं कसं बसतं काय बसतं, आणि काही थोड्याफार चुका झाल्या तरी आपल्याला त्या पण लक्षात घ्यायच्या. ते बघा आता खूप टाइम उशीर झालाय आम्हाला, तर आज जवळजवळ आहे ना मला ते 6-7 ब्लाऊज कंप्लीट करायचे होते, त्यातले अजून 2 ब्लाऊज शिल्लक राहिले. तर आज घरी जायचंय लवकर, कारण 3-4 दिवसापासून आहे ना, आज आहे ना ही नवीन पाईपलेस घेतली, खूप छान भेटली मला ती पाईपलेस आणि खूप सुंदर आहे आणि रेट पण काही जास्त नाही आहे. घागऱ्यांना किंवा अशा डिझायनर साड्यांना ही पाईपलेस लावली, खूप छान वाटते. तर चला, तुम्हाला आजचा हा आपला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.